आपल्या करकंब नगरीत प्रथमच पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC व आर्मी भरतीसाठी सरस्वती करिअर अकॅडमी मार्फत भरतीपूर्वी परीक्षण केंद्र सुरू। अकॅडमीची वैशिष्ट्ये: मैदानी चाचणी तसेच लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी, डिजिटल क्लासरूम, इमेजेस, PDF, व्हिडिओ व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून लेखी परीक्षेची तयारी। अकॅडमीचे स्वतंत्र ग्राउंड, प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र व पुण्यातील अनुभवी शिक्षक, प्रत्येक आठवड्याला मैदानी चाचणी व लेखी परीक्षा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची जेवणाची व निवासाची व्यवस्था आणि माफक फी। आमचा पत्ता SBI बँक जवळ, अभिमान नगर, जळोली चौक, करकंब, तालुका पंढरपूर। संपर्क गणेश देशमुख, मोबाईल नंबर 84 21 36 53 24। करकंब येथील गौरी आरास स्पर्धेत संध्या भागवत यांना प्रथम क्रमांकाचे 11,000 रुपयांचे पारितोषिक। करकंबच्या माजी उपसरपंच सारिका राहुल पुरवत यांनी प्रथमच आयोजित केलेल्या गौरी आरास स्पर्धेत सौ संध्या विजय भागवत यांच्या गौरीने आरास स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे 11,000 रुपयांचे पारितोषिक पटकावले। त्यांना सौ सीमाताई प्रशांतराव परिचारक, सौ प्रणिताई रणजित सिंह शिंदे, सारिका पुरवत, अमृता नगरकर यांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। या गौरी आरास स्पर्धेत 40 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता। त्यांचे परीक्षण अर्जुन बनसोडे, मोडणीम आखाडेसर, पांढरेवाडी, संतोष शिंगटे व लक्ष्मण कुंभार करकंब यांनी केले। यावेळी बोलताना सौ प्रणिताई रणजितसिंह शिंदे म्हणाल्या, तर सौ सीमाताई परिचारक यांनी आपल्या मनोगतात सांगितले। या स्पर्धेतील इतर निकाल असे: मैना कुबेर व मीनाक्षी रेपाळ उत्तेजनार्थ प्रत्येकी 1,500 रुपये व सन्मानचिन्ह। चतुर्थ बक्षीस 3,000 रुपयांचे सायली संजय शेटे। तृतीय क्रमांकाचे 5,000 रुपयांचे बक्षीस महेशा संजय पवार, शुक्रवार पेठ करकंब। तर द्वितीय क्रमांकाचे 7,000 रुपयांचे पारितोषिक रोहिणी परमेश्वर खारे यांना व प्रथम क्रमांकाचे 11,000 रुपयांचे पारितोषिक सौ संध्या विजय भागवत यांना त्यांच्या शिवजन्मोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची महती सांगणाऱ्या देखाव्याला देण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ तृप्ती वरुण पुरवत यांनी तर आभार आयोजिका सारिका राहुल पुरवत यांनी मानले। तसेच स्पर्धेत सहभागी महिलांनाही यावेळी विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। सारिकाताई पुरवत, आपल्या नगरताई आणि इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि भगिनी, तर आज इथं बोलवलं मला की सारिकाताईंचा फोन आला की असं मी स्पर्धा घेतलेली आहे आणि त्याचं पारितोषिकाचं वितरण आहे, तर तुम्ही या। पहिलं तर इलेक्शनच्या पराभवामुळे माझी इच्छा नव्हती आधी ते, पण तरी सारिकाताईंचा आग्रह होता त्याच्यामुळे परत एका मनाने वाटलं की ठीक आहे जाऊया, हरकत नाही, पुन्हा पहिल्यापासून नवी सुरुवात करूया। तर आज सारिकाताई सांगत होते की 40 महिलांनी तर अशा स्पर्धांमध्ये भाग घेणं खरं फार महत्त्वाचं असतं, कारण आपल्यातले उपजत जे कलागुण असतात आपल्याला कधी कधी माहिती नसतं आपल्याकडे काय आहे काय नाही, आपण ते ओळखू नाही शकत। पण जेव्हा अशा एखाद्या स्पर्धेत आपण भाग घेतो ना, तेव्हा ते लक्षात येतं की आपल्याला काय आहे, आपण काय करू शकतो। आणि या स्पर्धेत अशा भाग घेतल्यामुळे ना एक आत्मविश्वास निर्माण होतो महिलांमध्ये। तर आपण महिलांनी प्रत्येक अशा स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे। आणि पुढच्या वर्षी सारिकाताईंनी हा स्पर्धा आयोजित केल्यानंतर 100 पेक्षा जास्त महिला भाग घेतील याची मला नक्की खात्री आहे। आणि दुसरं म्हणजे आता आपण कुठली स्पर्धा आयोजित केली तर महालक्ष्मीच्या आरास स्पर्धा। महालक्ष्मी ही एक स्त्री आहे, आपण त्याची पूजा करतो। खरं तर फार जिव्हाळ्याचा विषय असतो लक्ष्मी म्हणजे बायकांचा, इतकं म्हणजे मन लावून त्या कुठल्याही सणाचा करणार नाही। पण लक्ष्मी, मी एक स्त्री आहे, माझे इतकेच भावना आहेत, त्याच्यामुळे मलाही वाटतं
की लक्ष्मीच्या सणा इतकं महत्त्व स्त्री कुठल्या सणाला देत असेल, तर तशाच पद्धतीनं आपण एका स्त्रीची आराधना करतोय. तसंच आता येणारा जो नवरात्रोत्सव आहे त्यातही आपण एका स्त्रीचीच आराधना करत असतो. पण जेव्हा आपण सासू होतो किंवा काय आपण जाऊ असतो थोडी किंवा काय, तेव्हा काय करतो आपण की एकमेकींचा द्वेष करतो. फारशा बायकांचा एकमेकींबरोबर जमत नाही. आता हल्ली खूप अपवाद आहेत त्याला, पण मोस्टली तर तसंच परिस्थिती असते बरोबरी. तर आपण आपल्या एकमेकींना घरातल्या मुलींना जसं आपण समजून घेतो तसंच सणांना गावाला समजून घेऊ. आपले सगळे घरगुती संबंध व्यवस्थित जपावे आणि असं उत्तरोत्तर महिलांनी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्वतःच्या विकास करण्यावरती फार भर दिला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हा सर्व प्रमुख पाहुण्या आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर महिला आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर भगिनी माझ्या, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम आपण कशासाठी घेतला आहे त्यांनी आता प्रास्ताविकामध्ये सांगितलं की प्रत्येक महिलांमध्ये काही ना काहीतरी सुप्त कलागुण असतात आणि ते पुढे येण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये असलेला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्यात एक चांगला एक सकारात्मक भाव निर्माण होण्यासाठी आपण या कार्यक्रमाचं इथे नियोजन केलं. आणि तुम्ही महिलांनी एवढ्या गडबडीत, आता ते 3 दिवस म्हणजे आपले खूप गडबडीचे असतात. आपल्याला आपली लेख माहेर गेल्या जसे की काय करून काय नको असं होतं, त्याप्रमाणे आपण ह्या 3 दिवसात गौरीसाठी तिच्यासाठी 5 पक्वान्न करतो, खूप मोठा स्वयंपाक असतो, पण त्यातून सुद्धा तुम्ही या स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यामुळे मी सर्वच स्पर्धकांचे आधी अभिनंदन करते आणि ज्यांना बक्षीस मिळालं आहे त्यांनी सुद्धा त्यांचंही अभिनंदन करते. कारण आपल्याला माहिती आहे की आपण ह्या 3 दिवसात आपल्याला अजिबात वेळ नसतो. म्हणजे आता अलीकडं बघतोय की आपण बाहेरची पण कामं महिला बरोबरीने करतायत पुरुषांच्या, पण ह्या 3 दिवसात आपण बाहेरचं सांभाळून घराचं अतिशय मन लावून, त्याचप्रमाणे की आरास कशासाठी करा त्यांनी सांगितलं की कशासाठी आम्ही ह्या स्पर्धा घेतला, त्याप्रमाणे तुम्ही खरं स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करते. त्याचप्रमाणे उद्या आपल्याला नवरात्र शारदीय नवरात्र सुरू होते, त्या एवढ्या गडबडीत सुद्धा तुम्ही आज इथे एवढे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करते. कारण आपल्याला उद्यापासून खूप गडबडीत आपले 9-10 दिवस जाणार आहेत. आपण आपल्या आदिशक्ती आदिमायेचं स्वागत करणार आहोत, नवरात्र बसवणार आहोत. परंतु मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगते की देव हा आपलाही देव असतो, हा भक्तीचा भुकेला असतो. त्यामुळे त्याचं कुठल्याही सणाचं उत्सवाचं तुम्ही मनावर ताण किंवा दडपण घेऊ नका की मला घर स्वच्छ करायचंय, मला एवढी न भांडी घर एवढ्या त्याचा ताण न घेता प्रत्येक तुम्ही आनंद घ्या. सण हे आनंदासाठी असतात, आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी असतात. त्यामुळे त्याचा ताण न घेता तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आदिशक्ती आदिमायेकडे मागणं मागा. सुख समृद्धी यश समाधान आरोग्य सर्व ही आदिशक्ती तुम्हाला देव अशी आम्ही निमित्ताने प्रार्थना करते. आणि या कार्यक्रमाला मला या सारिका बरोबर बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द सांगतो. आता सर्वत्र उपलब्ध करकंबच्या कुंभार बंधूंचा बाजार आमटीचा प्रीमिक्स मसाला. प्रत्येक खवय्याची तलब भागणार आणि पोटभर जेवणार. गावचं गावपण जपणार अस्सल चवीचं गावरान भरलं वांग मसाला, गावरान झुणका, शिपी आमटी प्रीमिक्स मसाला आणि दालचा प्रीमिक्स मसाला आता प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक दुकानात उपलब्ध. घरी पाहुणे मित्रमंडळी आल्यानंतर गृहिणींना हक्काने करता येणारी झणझणीत आणि रुचकर बाजार आमटी, गृह उद्योगातील यशस्वी नाव करकंबच्या कुंभार बंधूंचा प्रीमिक्स मसाला. एक वेळ अनुभव घ्या आणि ताजेतवाने रहा. संपर्क अशोक कुंभार, करकंब, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9130 50 50 77.